नमस्कार मित्र हो. आज आपण चिकित्सा करणार आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाची. आपल्यासारख्या सामान्य माणसाला राजकारणामध्ये रस घेण्याची खरंच गरज नव्हती. आणि जर आता लोकांचा कल पाहिला तर ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही आहे असे लोकसुद्धा वेगवेगळ्या मीडियामार्फत राजकारणाविषयी आपले मत व्यक्त करायला लागलेले आहेत. आणि हे मत व्यक्त करण्याचं कारण हे देशामध्ये तयार झालेलं आहे. कारण की अगोदरचे जे काही राजकारणी होते त्यांच्यामध्ये राजकारण कोणत्या लेवलचं असावं, ते देशहिताचं असावं की नाही, समाजहिताचं असावं की नाही, ह्याची एक रेषा आखलेली होती. परंतु आता त्या रेषा किंवा त्या मर्यादा ओलांडण्याचं काम सध्या काही पक्षाकडून होत आहे. त्यामुळं सामान्य माणसाला राजकारणाविषयी जागृती आणि त्यांचं योगदान देण्याची गरज आली आहे. प्रत्येकानं त्याच्या परीनं जर या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला सहभाग किंवा आपल्याकडून जे काही प्रभावित लोक होऊ शकतात त्यांना केलं तर कदाचित आपल्याकडं काही जे म्हणजे विघातक शक्ती आहे त्यांना रोखण्याचं काम होऊ शकतं. नाहीतर देशामधून परत लोकशाही हद्दपार होऊ शकते. आणि लोकशाही हद्दपार झाल्यानंतर परत ती प्रस्थापित करणं किती अवघड आहे हे आपण पाहिलेलं आहे. आपल्या देशामध्ये असंच देशाविषयक जे काय आपण म्हणेल की लोकांमध्ये रस गेला होता आणि लोकांचं त्या गोष्टीकडं दुर्लक्ष झालं होतं. प्रत्येकाला असं वाटायचं की ह्या गोष्टीशी माझा काही उपयोग नाही. ते 16व्या आणि 17व्या शतकात. आणि ज्यावेळेस अशी निरसकता लोकांमध्ये येते आणि त्यावेळेस राजकारणी काय करत आहे याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टीचा फायदा हे वाईट प्रवृत्तीचे लोक घेतात, जसा की तो इंग्रजांनी घेतला. आणि इंग्रजांनी घेतल्यानंतर ज्यावेळेस लोकांना समजलं की अरे यार, आपण एवढ्या मोठी गोष्ट सामाजिक होत असताना आपण त्याला रोखू शकलो नाही. त्यानंतर इंग्रजाच्या जाचातून मुक्त व्हायला काही शतकं गेली, 200-300 वर्ष गेले. त्याच्या अगोदर मुघलांमार्फत असं देशावर आक्रमण झालं आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा काही शतकं गेली. तर हे दोन एवढे मोठे ह्या मागच्या 1000 वर्षातली उदाहरणं असताना लोक आणखीसुद्धा या एवढ्या मोठ्या होणाऱ्या गोष्टीविषयी जागरूक नाही आहेत. त्यांना वाटतं की त्याचा या गोष्टीचा राजकारणाचा आपला काही संबंध नाही आहे. परंतु तो संबंध निर्माण करण्याची वेळ आलेली आहे. आताच सध्याची परिस्थिती पाहता देशामध्ये जे स्ट्रक्चर निर्माण केलेलं आहे लोकशाही मार्फत आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून, तर त्या विचारांना कुठेतरी तिलांजली देण्याचं काम हे सध्याचं भाजपा प्रणित सरकार करत आहे. आणि त्यामुळं आपल्यासारख्या सामान्य लोकांना पक्षाविषयी कोणतीही रसिकता नसताना भाजपाविषयी आपलं मत नोंदण्याची वेळ आलेली आहे. भाजपाने हा जर राजकीय पक्ष म्हणून काम केलं तर कुणाचाही विरोध नसणार आहे. परंतु स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जे लोकशाहीचे मूलभूत घटक आहे आणि जी राष्ट्रविषयीची जी भावना आहे ते तिलांजली देत आहे. त्यांनी निर्माण केलेला राष्ट्रवाद हा देशासाठी चांगला नसून तो फक्त त्यांच्या स्वार्थासाठी आहे. त्याच्यामुळं देशाचं भलं होणार नाही तर नुकसानच होणार आहे आणि आपण परत गुलामीत जाण्याची शक्यता आहे. तर या गोष्टीपासून जर आपल्याला आत्ताच वेळ आहे, वेळीच आपण सावरलं नाही तर आपण परत गुलामीत जाऊ शकतो. ती गुलामी वेगळी असेल, गुलामीची ही व्याख्या वेगवेगळी असते. तर परतसुद्धा
त्या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी कित्येक लोकांना जीव द्यावे लागतील, रक्त सांडावं लागेल आणि ती प्रोसेस फार यातनादायी असेल. तर अशा ह्या गोष्टीविषयी लोकांनी जागरूक व्हायची गरज आहे. आणि आम्ही आणि आमचे जे काय मित्रपरिवार आहेत त्यांच्यामार्फत आता एक सामाजिक मूव्हमेंट चालू करण्याची गरज आहे, जेणेकरून लोकांचं प्रबोधन करून त्याच्यातून ह्या देशाला वाचवणं गरजेचं आहे. आणि तो देशाला वाचवण्यासाठी पुढचा पक्ष कोणता असेल तर पक्ष आपल्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. आपल्याला महत्त्वाचं आहे की भाजपापासून ह्या देशाला तात्पुरतं रोखणं. उद्या भाजपाने त्यांची भूमिका चेंज केली, एका पर्टिक्युलर माणसाच्या हिताची भावना दूर करून ते देशासाठी एकत्र येण्याची किंवा त्यांचे उपक्रम राबवण्याची गोष्ट केली तर परतसुद्धा आपण भाजपाबरोबर जाऊ शकतो. परंतु आत्ताची त्यांची भूमिका चुकीची आहे आणि त्या चुकीच्या भूमिकेला विरोध करणं हे आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काम आहे. त्यामुळं भाजपाच्या विरोध जे कोणती पक्ष असतील त्या पक्षांना प्रत्येकानं मदत करणं गरजेचं आहे आणि भाजपाच्या ह्या वाईट कार्यक्रमापासून मुक्ती करणं गरजेचं आहे. असं माझंच नाही तर विविध क्षेत्रातील ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही अशा लोकांचं सुद्धा मत आहे. मला लोकांना फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही एक थोडासा विचार करायला शिका. जे लोक राजकारणाशी संबंधित नव्हते ते सुद्धा का येत आहेत, त्याचं कारण एक साधं सोपं आहे आणि ते कारण हेच आहे की राष्ट्रवादी कारण आहे. उद्या जर आपण अशा एका माणसाच्या किंवा एक केंद्रित सत्तेच्या विरोधात आपण जर विचार नाही केला तर ह्या देशाचं वाटोळ होईल, त्याबद्दल दुमत नाही आहे. त्यामुळं बरेच क्षेत्रातले, उद्योग क्षेत्रातले, पत्रकारितेतले आणि सामाजिक क्षेत्रातील लोक पुढं येऊन प्रबोधन करत आहेत आणि ते प्रबोधन सर्वांनी चालू ठेवावं ही माझी विनंती आहे. असंच आपण थोडं लोकांनी एकत्र येऊन जर हे चालू ठेवलं तर भाजपला रोखण्यासाठी आपला कार्याला यश येऊ शकतं.